श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा. 9 एप्रिल 2024 रोजी आपण हा गुढीपाडवा सण साजरा करणार आहोत. या दिवसापासूनच आपल्या हिंदू नववर्षाला सुरुवात होते. या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, आपल्या घराची भरभराट व्हावी, आपल्यावरची सर्व संकट, विघ्न, दुःख, दारिद्र्य दूर व्हावं यासाठी या दिवशी अनेक उपाय सेवा केल्या जातात. त्याचबरोबर माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा केली जाते. तसेच या दिवशी मौल्यवान वस्तू देखील खरेदी केल्या जातात. असं म्हणतात की या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी केल्यानं त्यामध्ये अधिकाधिक वाढ होत जाते आणि त्यामुळेच या दिवशी अनेक जण मौल्यवान वस्तू खरेदी करत असतात. परंतु प्रत्येकालाच मौल्यवान वस्तू खरेदी करता येत नाही आणि म्हणूनच त्यांनी जरी या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती जरी एखादं चांदीचं नाणं जरी खरेदी केलं तरी देखील चालू शकतं, किंवा माता लक्ष्मीची चांदीची पावलं खरेदी करून आणून आपल्या देवघरात त्यांचं पूजन केलं तरी देखील चालू शकते, किंवा देवघरात ठेवण्यासाठी एखादी तुम्ही वस्तू घेऊ शकता. अशा प्रकारे कोणतीही वस्तू तुम्ही घेतली तरी देखील तुमच्यावरती, तुमच्या कुटुंबावरती माता लक्ष्मीचा कृपाआशीर्वाद राहणार आहे. आणि काहीच जरी खरेदी करणं शक्य होत नसेल तर मुठभर हळद किंवा मुठभर धने जरी तुम्ही या दिवशी खरेदी करून आपल्या घरी आणले तरी देखील चालतील, कारण हे देखील वस्तू लक्ष्मी माता स्वरूपच आहे. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर स्नान करत असताना कुटुंबातील सर्वच व्यक्तींनी अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे. जी वस्तू टाकल्यामुळं आपल्याकडून कळत नकळत जी झालेली पापं असतील किंवा चुका झालेल्या असतील तर त्या सर्व नष्ट होणार आहेत. तुमच्या शरीरामधील नकारात्मकता दूर होणार आहे. त्याचबरोबर तुमची सर्व संकट, विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा कृपाआशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. आता अशी कोणती वस्तू आहे जी गुढीपाडव्याला स्नान करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी, समस्या, विघ्नही असतातच आणि मग ती दूर करण्यासाठी आपण काही ना काही उपाय करत असतो. परंतु काही उपाय जर आपण विशिष्ट तिथींना जर केले तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्याला हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. आपण सकाळी उठल्यावर पहिलं जे काम करत असतो तर ते म्हणजे आंघोळ. सकाळी अंघोळ केल्यानंतर आपल्या आजूबाजूला जे काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती पूर्णपणे निघून जाते. त्याचबरोबर आपण सकारात्मक ऊर्जेच्या सहवासामध्ये येऊ लागतो. त्याचबरोबर नियमितपणे अंघोळ केल्यानं आपल्या शरीरातील वाईट गोष्टीसुद्धा अंघोळीच्या पाण्यासोबत निघून जातात. परंतु अंघोळ करण्याची योग्य पद्धत आपल्याला माहीतच असायला हवी. तरच आपण करत असलेल्या अंघोळीचा आपल्याला फायदा होत असतो. त्याचबरोबर अंघोळ करत असताना आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की अमावस्या, पौर्णिमा, एकादशी तसेच संकष्टी चतुर्थी एक किंवा एखादी विशिष्ट महत्त्वाची तिथी असेल तर या तिथींना आपल्या जवळ असणाऱ्या तलावामध्ये किंवा नदीमध्ये जाऊन अवश्य स्नान करायचं आहे. त्याच्याबरोबरच वर्षभरातून एकदा मकर संक्रांतीच्या दिवशी तलावामध्ये किंवा नदीमध्ये स्नान करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. आणि त्यामुळंच आपल्याला या विशिष्ट ज्या तिथी असतात तर त्या दिवशी आपल्याला जवळच असणाऱ्या नदीमध्ये, जलाशयामध्ये किंवा तलावामध्ये जाऊन स्नान करायचं आहे. त्याचबरोबर नदी आणि तलावामध्ये ओजस्वी शक्ती आणि किरण यांचा समावेश असतो आणि अशा वेळी जर आपण या शक्तीच्या सहवासामध्ये जर स्नान केले तर त्या शक्तीच्या प्रभावी किरणामुळे आपले जीवनसुद्धा उजळून जाते. या शक्तीमुळे येणारा काळसुद्धा आपल्यासाठी सकारात्मक ठरतो. अनेकदा व्यस्त जीवनामध्ये आपल्याला नदी व तलावामध्ये जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच आपल्याला घरी देखील असे काही उपाय करायचे आहेत ज्यामुळं आपले जीवन हे सकारात्मक बनेल आणि आपल्यावरील सर्व विघ्न, दुःख, दारिद्र्य दूर होण्यास मदत होईल. तसं पाहायला गेलं तर आपल्या जीवनामध्ये अनेक ग्रहांची महत्त्वाची भूमिका असते. या ग्रहांच्या प्रभावाने सुद्धा आपले जीवन बदलू शकते. त्यापैकी एक ग्रह म्हणजे शुक्र ग्रह. शुक्र ग्रह धनाचा कारक मानला जातो. शुक्र ग्रह आपल्या जीवनामध्ये धन नेहमी आकर्षित करीत असतो. आपल्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह योग्य स्थानावर असेल तर आपल्याला धनाची सुद्धा प्राप्ती होते. आता आपल्याला जो एक उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे तर तो पाहूया. तर या गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री आपण झोपत असताना कुटुंबातील सर्वच व्यक्तींनी हा उपाय करायचा आहे.
तर हा उपाय आपल्याला रात्री झोपताना करायचा आहे. तर त्यासाठी एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे. या काचेच्या ग्लासमध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे. स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर तुमच्या घरातील स्वच्छ पाणी तुम्हाला या ग्लासमध्ये भरायचं आहे. या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद, चिमूटभर खडे मीठ आणि त्याचबरोबर चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. आणि हा ग्लास आपल्या स्वतःच्याच अंगावरून आपल्याला 7 वेळा उतरवायचा आहे. अशा प्रत्येकाने घरातील करायचं आहे. प्रत्येकाने स्वतःवरूनच हा ग्लास 7 वेळा उतरवायचा आहे. तुमच्या घरामध्ये जर लहान मूल असेल तर त्याच्यावरून मोठ्या व्यक्तीने जर केला तरी देखील चालेल. हे करत असताना तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल, मनोकामना असेल किंवा तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, तुमच्याकडून एखादी चुकीची गोष्ट घडली असेल किंवा तुमच्यामध्ये मनामध्ये जे काही असेल, तर ती सर्व इच्छा या ठिकाणी तुम्हाला हे 7 वेळा उतरवत असताना व्यक्त करायची आहे. आणि हा जो ग्लास आहे तर तो रात्रभर आपल्या उशीला ठेवायचा आहे, उशाजवळ ठेवायचा आहे. हा झाकून ग्लास ठेवायचा आहे. कितीही मोठी तुमची इच्छा असेल, समस्या असेल, अडचण असेल किंवा तुमच्या कुटुंबावर संकट असेल, तरी देखील तुम्हाला या ठिकाणी ते बोलून दाखवायचं आहे आणि अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे. आता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर स्नान करत असताना आपण जे अंघोळीसाठी पाणी घेणार आहोत, तर त्या पाण्यामध्ये आपल्याला हे पाणी मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर अंघोळ करत असताना तुम्हाला पंचनदीचे स्मरण करायचं आहे. आता पंचनदीचे स्मरण करत असताना तुम्हाला ज्या 5 नद्यांची नावं माहीत असतील, तर त्या 5 नद्यांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे आणि त्यांना मनोभावे शरण जायचं आहे आणि तुम्हाला त्या सर्व आपल्या ज्या इच्छा आहेत, मनोकामना आहेत, जी तुमच्यावरची संकट आहेत, विघ्न आहेत, तर ती दूर करण्यासाठी आपल्याला या नद्यांना प्रार्थना देखील करायची आहे. असं केल्यानं पंचसिंधू व सप्तसिंधू यांचे तुमच्यावर कृपाशीर्वाद राहणार आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत, संकट आहेत, विघ्न आहेत, ती पूर्णपणे नष्ट होणार आहेत. त्याचबरोबर तुमच्याकडून कळत नकळत ज्या काही चुका झालेल्या आहेत, तर त्या देखील दूर होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला अंघोळ केल्यानंतर सूर्याला जलसुद्धा अर्पण करायचं आहे. यामुळे देखील आपल्या जीवनामध्ये नेहमी चांगल्या गोष्टी घडू लागतात. त्याचबरोबर अंघोळ करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण जर एखाद्या तुरटीचा खडा टाकत असाल, तरी देखील अतिशय उत्तम. यामुळे देखील आपल्या जीवनामध्ये ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत, तर त्या देखील दूर होण्यास मदत होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये निर्माण होते. त्याचबरोबर तुरटी नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम करत असतो आणि सकारात्मक ऊर्जा परावर्तित करत असते आणि त्यामुळेच आपल्याला या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण जे हे पाणी टाकलेलं आहे, तर त्याच्याबरोबरच एक तुरटीचा खडा देखील अवश्य टाकायचा आहे आणि अशा प्रकारे कुटुंबातील सर्वच व्यक्तींनी स्नान करायचं आहे, पंचनद्यांचं स्मरण करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या नद्यांना प्रार्थना करायची आहे. नदी देखील लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे आणि त्यामुळे तुम्ही अगदी मनापासून आणि श्रद्धेने जर हे उपाय करत असाल, सेवा करत असाल, तर तुम्हाला याचा निश्चित फायदा होणार आहे. जर तुमच्या जवळपास जर एखादी नदी असेल, तलाव असेल, तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी जाऊन स्नान करू शकता. परंतु स्नान करत असताना देखील तुम्हाला मी ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत, तर त्या वस्तू तिथं घेऊन तुम्हाला त्या पाण्यात टाकायच्या आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला स्नान करायचं आहे. आपलं सकाळी स्नान झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची विधिवत पूजा करायची आहे. माता लक्ष्मी, भगवान श्री विष्णूची या दिवशी विधिवत पूजा करायची आहे. त्यांना अभिषेक करायचा आहे. अभिषेक केल्यानंतर त्यांना धूपदीप दाखवायची आहे. या दिवशी आपल्या देवी देवतांजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये चिमूटभर हळद, 2 लवंगा, भीमसेनी कापूर टाकायचा आहे. त्याचबरोबर तुळशी मातेला तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. या दिवशी तुळशीला जल अर्पण करत असताना या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद तसेच गाईचं कच्चं दूध घालायचं आहे आणि असे हे जल तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे. देवघरातील देवी देवतांना, भगवान श्री हरिविष्णूंना, माता लक्ष्मीला, इष्टदेवतांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी ही सेवा आहे. तर तुम्हाला ही गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अवश्य करायची आहे. त्याचबरोबर आपली ही सर्व देवपूजा झाल्यानंतर, स्नान झाल्यानंतर तुम्हाला एखाद्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. गंगाजल असेल तर अतिशय उत्तम किंवा गोमूत्र घेतलं तरी देखील चालेल आणि या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, चिमूटभर खडे मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर एक आंब्याचं पान घ्यायचं आहे. आंब्याचं पान कुठेही तुटलेलं, खराब झालेलं, किडलेलं नसावं आणि अशा प्रकारे हे आंब्याचं पान घेऊन हे जे पाणी आपण घेतलेलं आहे, हळद आणि मीठ टाकलेलं, तर ते संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे. घरातील एकही कानाकोपरा आपल्याला ठेवायचा नाही. ज्या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत असते, तर त्या ठिकाणी आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे. आपल्या मुख्य दरवाजावरती पाणी शिंपडायचं आहे. मुख्य दरवाजावरती
पाणी शिंपडल्यानंतर आपल्या उंबरठ्यावरती आपल्याला पाणी शिंपडायचं आहे, खिडकीवरती पाणी शिंपडायचं आहे. ज्या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करते तर त्या प्रत्येक ठिकाणी हे पाणी शिंपडत राहायचं आहे. आणि त्यानंतर या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याचं तोरण हे अवश्य लावायचं आहे. त्याचबरोबर आपल्या घरातील या दिवशी साफसफाई अवश्य करायची आहे. साफसफाई करत असताना, फरशी पुसत असताना त्यावेळेला देखील आपल्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि खडे मीठ अवश्य टाकायचं आहे. आणि अशा प्रकारे ही गुढीपाडव्याला आपल्याला अत्यंत साधी सोपी परंतु प्रभावी सेवा करायची आहे. आणि तुम्हाला जर रोज शक्य असेल तरी देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये मी जे पाणी सांगितलेलं आहे तर ते तुम्ही दररोज टाकून स्नान करू शकता. परंतु जरी तुम्हाला दररोज जरी शक्य होत नसेल तरी अशा काही विशिष्ट तिथींना तुम्ही जर ही सेवा केली, उपाय केला तर तुम्हाला याचं निश्चित फळ प्राप्त होणार आहे. तुमच्याकडून नकळत झालेली सर्व पापं नष्ट होणार आहेत. त्याचबरोबर या गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला लक्ष्मी मातेला आपल्या घरामध्ये आमंत्रित करण्यासाठी आणि आपल्या घरावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला भीमसेनी कापूर हा अवश्य जाळायचा आहे. भीमसेनी कापूर जाळत असताना यामध्ये तुम्हाला लवंगा आणि 2 तमालपत्र टाकायचे आहेत. यामुळे देखील लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होते. भीमसेनी कापूर हा आपल्या घरामधील नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असतो. त्याचबरोबर भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला या गुढीपाडव्याच्या संध्याकाळी असा हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तुम्ही हा उपाय केल्यानं तुमच्यावरची सर्व संकट, विघ्न, बाधा दूर होणार आहेत. तुमच्या मुलाबाळांची प्रगती होणार आहे. प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होणार आहे. तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती माता लक्ष्मीचा कृपाआशीर्वाद हा नेहमी राहणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घराची भरभराट होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.